मंडळी, उन्हाळा खूप वाढलेला आहे. उन्हाळा वाढून सुद्धा आमच्या महादेवाच्या पिंडीच्या वरती जी झाडं लावलेली आहेत ती कशी हिरवीगार अशी झाडं आलेली आहेत बघा. त्यामुळे आमच्या महादेवाला भरपूर प्रमाणात अशी सावली मिळत असते. आणि महादेवाच्या आवडीचं जे प्रिय फूल आहे सफेद फूल, त्यालाही कळ्या भरपूर लागलेल्या आहेत. हा गोकर्णीचा वेल आहे. गोकर्णीच्या वेलालाही भरपूर फुलं लागलेली आहेत. त्यामुळे भरपूर असा परिसर बघा किती हिरवागार दिसतोय. मस्त थंडगार अशी सावली पडलेली आहे महादेवाच्या वरती. आज हे धोत्र्याचं फुल आलेलं आहे. इथं धोत्र्याचंही झाड लावलंय आम्ही. महादेवाला धोत्र्याचं फुलही वाहतात आणि ही गोकर्णीची फुलं आहेत. हेही आज आलेले आहेत, तेही आज वाहिलेली आहेत. मस्त पैकी अशी थंडगार सावलीमध्ये आमचे महादेव बसलेले आहेत. आणि त्यातून जर ऊन लागलं ना तर ही फणसाच्या झाडाची पानं आहेत. या पानांची सावली आम्ही अशी पिंडीभोवती करत असतो ऊन वाढल्यानंतर. आणि असं महादेवांना झाकून ठेवतो. तर कसं काय वाटले आमचे महादेव तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. हर हर महादेव.